नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, ई पीक पाहणी ही अत्यंत महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे। कारण सुरुवातीला जे तुमचे कोतवाल असतील, तलाठी असेल, ते स्वतः तुमच्या पिकाची नोंद लावत होते शेतामध्ये येऊन, परंतु आता शासनाने याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे आणि याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ई पीक पाहणीसारखं एक नवीन तंत्रज्ञानाचं जे ॲप आहे त्याचा आता वापर करून तुम्ही स्वतः म्हणजे शेतकरी स्वतः आपल्या पिकाची नोंद आपल्या शेतामध्ये जाऊन लावू शकतात। आणि त्याच्यासाठीच बघा, आता तुम्हाला जे काही योजना असतील, जर तुमच्या सातबाऱ्यावरती तुमच्या पिकाची नोंद नसेल तर तुम्हाला अतिवृष्टी अनुदान असेल किंवा इतर जे काही तुम्हाला पीक विमा असेल, तर अशा प्रकारचं तुम्हाला कोणतंही अनुदान भेटणार नाही। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ई पीक पाहणी हे करून घेणं बंधनकारक आहे। त्याच्यासाठी बघा, शासनाने 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर असा शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीचा कार्यक्रम राबवला होता। परंतु राज्यामध्ये त्यानंतर बघा 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर असं शासनाने परत त्याच्यामध्ये 2 आठवडे वाढ केलेली होती। परंतु बघा, याच्यामध्ये काय झालं की परत अतिवृष्टी असेल, महापूर असेल, अशा प्रकारच्या वातावरणामुळे महाराष्ट्रामध्ये ई पीक पाहणी करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येत होत्या। तसेच ई पीक पाहणी करताना याच्यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचण सुद्धा, नवीन ॲपचं वर्जन असल्यामुळे याच्यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी सुद्धा आल्या होत्या आणि शेतकऱ्यांची ई पीक पाहणी अशा कारणांमुळे शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिलेले होते। हेच लक्षात घेऊन शासनाने परत याची मुदत 2 आठवडे वाढवली होती। ही मुदत त्यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी मुदत वाढवली होती। त्यानंतर बघा, यामध्ये असं आढळून आलंय की याच्यामध्ये बरेच शेतकरी अजूनही वंचित आहेत आणि त्यासाठी शासनाने दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी एक परिपत्रक सर्व जिल्ह्यांसाठी काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोणताही शेतकरी ई पीक पाहणी करण्यापासून वंचित राहू नये। कारण ई पीक पाहणी 100% होणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि त्याचसाठी त्यांनी बघा 31 सप्टेंबर 2025 रोजी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशी विनंती केलेली आहे की आता त्या शेतकऱ्यांनी जे कोणाची ई पीक पाहणी करायचे राहिले असेल, त्या शेतकऱ्यांनी संबंधित आपल्या गावामध्ये जे महसूल सहाय्यक असतात, त्या महसूल सहाय्यकांच्या आधारे तुम्ही 100% ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। आणि त्याच्यासाठी कालावधी किती दिलेला आहे बघा, तर 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुम्ही महसूल सहाय्यकाच्या माध्यमातून आपली ई पीक पाहणी करू शकता। आता त्याच्यासाठी बघा, जे महसूल अधिकारी आहेत त्यांनी हे सुद्धा निश्चित करायचे की जे कोणी महसूल सहाय्यक असतील त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं आहे का, याची सुद्धा खात्री करायची आहे आणि त्यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची 100% ई पीक पाहणी कशी होईल याकडे शासनाचा कल आहे। त्याच्यामुळे ही मुदत 1 महिन्याची महसूल सहाय्यकांच्या माध्यमातून करण्याची वाढवलेली आहे। त्याच्यामुळे बघा, अतिवृष्टी असेल, पूर असेल, असा तसेच ॲपमध्ये जो काही तांत्रिक घोटाळा असेल किंवा तांत्रिक काही कारणामुळे ॲप चालत नसेल, तर अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करणं राहिलेली होती। परंतु शासनाच्या ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली, त्यावेळेस शासनाने यासंबंधी सहाय्यकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्यावर भर दिलेला आहे। त्याच्यामुळे बघा, प्रत्येक शेतकऱ्याने आपली ई पीक पाहणी झाली आहे का नाही याची खात्री करावी। कारण जर तुम्ही ई पीक पाहणी केले नसेल तर तुम्हाला दुष्काळाचं जे अतिवृष्टी अनुदान असेल, त्यानंतर तुम्हाला पीक विमा असेल, अशा प्रकारे कोणत्याही अनुदानाचा लाभ भेटणार नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे अत्यंत गरजेचं आहे, याकडे लक्ष देऊन आपली ई पीक पाहणी 100% कशी पूर्ण होईल हे शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं आहे। धन्यवाद।